नमस्कार. हा व्हिडिओ आपल्या सर्व सभासदांसाठी आपण बनवत आहोत. AGM नंतर सगळ्यांनाच उत्सुकता आहे की पुढे काय चाललं आहे, कसं चाललं आहे. तर सध्या प्रोजेक्टवर काय सुरू आहे ती एक गोष्ट. नंतर त्याचप्रकारे भाडेचे चेक संदर्भातले विषय आहेत, ABC बद्दलचे विषय आहेत आणि त्याचप्रकारे जागेवर राहणारे 92 लोकांच्या खाली करण्याच्या दृष्टिकोनातून. तर थोडंसं आपल्या सोसायटीच्या बाजूने आपण काही गोष्टींबद्दल ते माहिती तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवत आहोत. तर आपल्यासोबत बने साहेब देखील आपल्यासोबत इथे आहेत. तर बने साहेब, मला पहिलं वाटतं की आपण प्रोजेक्ट साईटवर काय चाललं आहे, कारण लोकांची उत्सुकता तीच होती की आता चेक दिले गेले आहेत, प्रोजेक्ट कधी सुरू होणार, कसं सुरू होणार. तर त्या दृष्टिकोनातून जरा आपण आज आपल्या सभासदांना थोडीशी माहिती देऊया. नक्कीच. आपण 27 तारखेला थकीत घरभाड्याचे चेक द्यायला सुरुवात केली. 28 तारखेला आपली सर्वसाधारण सभा झाली, वार्षिक सर्वसाधारण सभा झाली आणि त्या सभेमध्ये आपण जो उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलात आणि जो आपला प्रस्ताव आहे त्याला मान्यता पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे आमचा उत्साह वाढलेला आहे आणि आपल्या कमिटमेंटप्रमाणे आपण जे सेटलमेंट डीड केलं होतं त्याप्रमाणे आपल्याला चेक्स आलेले आहेत. अनेक लोकांनी चेक घेऊन गेलेले आहेत, काही ठराविक लोकांचे राहिलेत, त्याने पुढच्या 2-3 दिवसामध्ये ते चेक घेऊन जावं. काही लोकांच्या नावामध्ये करेक्शन होतं, ते करेक्शन करून चेक आलेले आहेत, ते त्यांना दिले गेलेले आहेत. त्यामुळे रेंटच्या बाबतीमध्ये ठरल्याप्रमाणे कमिटमेंटप्रमाणे सगळ्यांच्या हातामध्ये चेक मिळालेले आहेत. इतर प्रोग्रेस म्हटलं तर साईटवरती आता ॲक्मेचं जे मार्केटिंग ऑफिस होतं ते बहुतेक डिमॉलिश झालेलं आहेत. मला वाटतं वॉल्स बाकी आहेत, वरचं बाकीची कामं झालेली आहेत आणि EFG जी विंग आहे त्याच्यासाठी ते पण तोडण्यासाठी त्यांची सुरुवात आहे. आणि मंगळवारपासून येत्या मंगळवारपासून ते जोरामध्ये प्रोक्लेन वगैरे त्यांचे जे इक्विपमेंट आहेत ते साईटवर आलेली आहेत. त्यामुळे ते कामसुद्धा सुरू आहे. म्हणजे प्रोग्रेस आपण ठरल्याप्रमाणे आपल्या कमिटमेंटप्रमाणे होतो आहे. म्हाडाची स्टॉपवर विड्रॉ व्हायची आहे, ती कधीही होऊ शकते. ते विकासकांचा भाग आहे, ते त्यांना जे आवश्यक असेल तेव्हा ते घेतील, तो विषय त्यांचा आहे आणि त्याच्यामुळे सध्या तरी काही अडलेलं नाही. त्यानंतर ज्या लोकांनी अजूनपर्यंत रेंटचे चेक कलेक्ट नाही केले त्यांना एक विनंती आहे, तुमचे रेंट आता मला वाटतं आपण 27 तारखेला सुरुवात केली, ऑलमोस्ट 15 दिवस होऊन गेलेले आहेत. आणखी 2-3 दिवस म्हणजे 20 दिवस होतील. ते एवढ्या अवधीमध्ये आपले ते चेक कलेक्ट करायला पाहिजे होते. ज्यांना कलेक्ट करायचे नसतील त्याचे राहून जातील आणि आम्हाला एक 2-3 दिवसामध्ये विकासकांना ते चेक परत पाठवायचे आहेत. तर पुढच्या 2 दिवसामध्ये येऊन ते तुम्ही चेक कलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर आपल्या ABCचे लोकांचे काही प्रश्न असतील किंवा आज ABCचं मी जे जनरल बॉडीमध्ये बोलल्याप्रमाणे आपण आता मेंटेनन्स कंटिन्यू करणार आहोत आणि त्यांचे जे कामं आहेत, आपण त्या दिवशी जे बोललो, जे 6-7 करोडची कामं आहेत ती आपण करणार आहेत, प्रायोरिटी होते. जशी स्टॉपवर विड्रॉ होईल आणि होम बायर्सची कामं होतील त्याचवेळी ABCची कामं सायमल्टेनियसली होतील. हे आपण पूर्वी पण सांगितले, कारण एकच ज्या एजन्सीज असतील, जे कॉन्ट्रॅक्टर असतील ते इकडे काम करतील. परंतु प्रामुख्याने आपल्याला प्रायोरिटीवरती याचं जे काम आहे, गॅस पाईपलाईनचं काम आहे ते आपण करणार आहोत. PAAA ड्राफ्ट आहे ते आपल्याला करायचं आहे. परंतु मध्ये एक जे लेटर काही लोकांच्या सह्यानिशी आलं होतं ते विड्रॉ करायला लागेल. मी त्या संबंधित लोकांशी बोलणार आहे, जेणेकरून आपल्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठे बाधा येता कामा नये. बाकीची छोटी मोठी किरकोळ कामं आहेत, काही प्रतिनिधी किंवा आपले मेंबर्स बोलले त्याप्रमाणे आम्ही ती कामं करतो आहे. अनेक मेंटेनन्सची कामं निघत असतात, ते वेळोवेळी केली जातात. ते कामं करू आणि सगळ्यात महत्त्वाचं जे कमिटमेंट आहे, जो आपल्याला खर्च करायचा आहे आणि ज्या पद्धतीने आपल्याला ते सर्व पाहिजे ते आपण करून घेणार आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची खात्री बाळगा. तिसरा सर्वात महत्त्वाचा आपला 92 लोकांच्या जे व्हेकेशन संदर्भातलं जे आपण करत आहोत त्याच्याबद्दल जरा आपण 92 आता सर्वात महत्त्वाचा जो टप्पा आहे, आपण जे सेटलमेंट डीड केलं आहे त्याप्रमाणे आपल्याला म्हणजे आपल्या थकीत भाडं जे लोकांचं आहे ते दिल्याच्या तारखेपासून 2 महिन्यात आपल्याला ती घरं सगळं प्लॉट खाली करून द्यायचं आहे. आपण जूनमध्ये मीटिंग घेतली होती आणि त्या दिवसापासून लोकांना सांगितलेलं की आता खऱ्या अर्थाने आपल्या प्रकल्पाला पुनर्विकासाला सुरुवात होते. ज्या काही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला घरं खाली करायचे. तरी देखील जोपर्यंत घरभाडे लोकांना मिळत नाही तत्पूर्वी आपण कोणाला खाली करणार नाही, ही आमची कमिटमेंट होती आणि त्याप्रमाणे आपण ते पाळलेलं आहे.
आता आपण सर्व लोकांना घरं खाली करण्यासाठी विनंती दिली आहे, कोणाला नोटीस वगैरे पाठवलेली नाही. बाबा आता आपल्याला प्रोजेक्टला जायचं आहे आणि तसं आपण सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा बोललो आणि सगळा उत्स्फूर्त प्रतिसाद सर्वांनी दिलेला आहे. त्यामुळे आता अडथळे किंवा मागे राहायचं नाही आहे. मला माहिती आहे लोकांना घरं शोधायला अडचणी होत आहेत, भाडं कमी आहे, सगळं आहे. पण या सगळ्यावर मात करून आपल्याला पुढे जायचं आहे. मी अनेकांशी आमचे सहकारी पण प्रत्यक्ष बोललेले आहेत आणि घरोघरी दारोदारी गेलेलं आहेत. काही लोक भेटले नाहीत, काही भाडोत्री आहेत, त्यांनाही आपण मेसेज दिलेला आहे आणि आम्ही कॉन्टॅक्ट करतोय सगळ्यांना. तर हे हे या बाबतीमध्ये सगळ्यांचा आपल्याला सहकार्य पाहिजे. आणि लोकांनी आता ऑलरेडी काही लोकांचे सोमवारपासून मला वाटतं घरं तुटायला सुरुवात होतील. त्यांच्या खात्यामध्ये कॉर्पस फंड जो आहे तो सोमवारपर्यंत येईल आणि तिथून हळूहळू ती सुरुवात होईल. काही लोकांनी लेटर आणून दिलेली आहेत की आम्ही या तारखेला खाली करतोय, भाडोत्र्यांना नोटीस दिलेलं आहे. अशी म्हणजे संपूर्ण प्रक्रिया स्मूथपणे चाललेली आहे. त्यामुळे हा जो विषय आहे, ज्यांनी अजून घरं खाली करायचं आम्हाला कळवलेलं नाही किंवा पत्र घेतलेलं नाही किंवा काही लोकांमध्ये द्विधा आहे की काय होणार, कसं होणार, तर एकच होणार, हा प्रोजेक्ट होणार, सगळ्यांचं सहकार्य लाभणार आहे. कुणाला काही गैरसमज केले असतील, कुणी काही आश्वासनं दिली असतील, त्याच्या नादी लागू नका. कारण हा 550 लोकांचा प्रोजेक्ट ऑलरेडी 550 लोक तयार असतील आणि 10-15 लोक इकडे तिकडे जातील, त्याने काही साध्य होणार नाही. आपला मनस्ताप वाढेल, आपलं नुकसान होण्याची शक्यता आहे आणि एकंदरीत सगळ्या प्रोजेक्टला ते नुकसानदायक ठरेल. तर आपण अशा सगळ्या ज्या काही कल्पना असतील डोक्यातून ते काढून टाका. अनेक लोकांनी मान्य केलेले की आता आपल्याला खाली करण्याशिवाय पर्याय नाही. अडचणी आहेत, आम्हाला मान्य आहे. त्या अडचणीवर मात आपल्याला सगळ्या मिळून करावं लागेल आणि तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. पूर्वी जे प्रकार झालेले आहेत, मी अनेक वेळा बोललेलो आहे, आपल्याला तसले प्रकार करायचे नाही आहेत. त्यामुळे तुम्ही स्वतःहून सहकार्य करायला पाहिजे, ही आमची कमिटीच्या वतीने विनंती आहे. आणि जे लोकांनी कन्फर्मेशन केलेले त्यांच्यासाठी आपण एक पत्र बनवतोय, त्यांना हां, डॉक्युमेंट्स पण हो. आपल्याकडे आता द्यायचे आम्ही एक पत्र दिलेलं आहे, त्याच्यानंतर अनेक लोकांनी तयारी दर्शवलेली आहे, व्हर्बली केले, काही लोकांनी पत्र दिलेत, फोन करून सांगितले, प्रत्यक्ष भेटून सांगितले. तर ऑफिशियल करण्यासाठी एक आपण 2 ओळीचं एक पत्र किंवा या तारखेला मी घर खाली करणार आहे, अशा प्रकारचं एक पत्र आपल्याकडून येणं अपेक्षित आहे. आपल्या सुविधेसाठी एक आम्ही पत्र तयार करून ठेवू. तिथे तुम्ही तुमचं नाव आणि तुमची सदनिका क्रमांक, चाळ क्रमांक लिहा आणि सही करा की मी या तारखेला खाली करतोय. तुमच्या रेकॉर्डला सुद्धा साठी राहील आणि सोसायटीकडे राहील आणि त्या पद्धतीने आपल्याला प्लॅनिंग करता येईल. म्हणजे काय, आम्ही ते विकासकांना चेक आपल्याला त्याच्याबद्दल सोबतच तुम्हाला हे पण द्यायचं आहे, तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड आणि कॅन्सल्ड चेक. तुम्ही एक लक्षात घ्या की कम्प्लायन्सच्या दृष्टीने जे चेक आता मध्ये आपण आणले भाड्याचे, ते काही लोकांची नावामध्ये खूप गडबड झाली होती आणि त्यामुळे काही चेक परत करायला लागले. तर पुढे असा त्रास होता कामा नये आणि सध्या डिजिटल वर्ल्डमध्ये सर्व लिंक आहे. कुठे ना कुठे ते अडचणीचं होऊ शकतं. तर वन्स फॉर ऑल आपण ते सगळं करेक्ट करू आणि तुमच्या पुढे जाऊन मग तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. त्यामुळे ती अडचण नाही. चेक डिपॉझिट करा, आता क्लिअरिंगला काही इश्यू येतात, ते सगळं आपण करायचं नाही. त्यासाठी आपल्याला ते डॉक्युमेंट्स पण द्या आणि ते एक लेटर सही करून द्या. आम्ही ते लेटरच्या तारखेप्रमाणे विकासकांना चेक पाठवायला सांगू. अगोदर आम्ही असं ठरवलं होतं की चेक सगळे घेऊन इथे बसू, त्यापेक्षा ते इकडे चेक जमा करून ठेवायचे, त्याने फंड तिकडे अरेंज करून ठेवायचा. तर प्रॉपर प्लॅनिंग करून लोकांनी तयारी दर्शवली की त्या तारखेला त्यांच्या खात्यामध्ये पैसे, रेंटचा चेक त्यांच्या हातामध्ये, डॉक्युमेंट सही करून असं पद्धतशीर आपण करायचं ठरवलं आहे. तुम्हाला एक आवर्जून आणखी एक सांगायचं, तुमच्या लक्षात आणून द्यायचे की ही कन्स्ट्रक्शन साईट आहे आणि इथे आपल्या जीवाची, आपल्या मालमत्तेची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. 2 दिवसापूर्वीच एक इन्सिडेंट जोगेश्वरीमध्ये झाला असेल. बांधकाम चालू असलेल्या साईटच्या बाजूला चाळीमध्ये राहणारी एक तरुण मुलगी, 22 वर्षाची मुलगी, ऑफिसला जाताना तिच्या डोक्यामध्ये काही वीट किंवा काही लादी पडली आणि तिथे ऑन द स्पॉट तिचा जीव गेला. तर हे आपल्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचं आहे, हे गांभीर्याने घ्यायला पाहिजे. आपला हा मोठा प्रोजेक्ट आहे, कुठे अशी अनुचित प्रकार घडता कामा नये. आपली मालमत्ता, जीवितहानी किंवा कुठलाही छोटाशी किरकोळसुद्धा इजा कोणाला होता कामा नये. त्यामुळे साईटवरची घरं आपण खाली करून इथली रहदारी कमी करायचा आपला प्रयत्न आहे. तुम्ही सगळ्यांनी हे गंभीर विषय आहे तो लक्षात घेऊन कोणत्याही परिस्थितीने आपल्याला नोव्हेंबर 30पर्यंत आपल्याला हा प्लॉट खाली करून मग आम्ही विकासाच्या पाठी लागून त्या मुदतीमध्ये आपला संपूर्ण प्रकल्प करण्यासाठी आपण त्याला प्रेशर करू, फोर्स करू. पण तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. आणि जे भंगार आणि जे खाली करणारी लोक आहेत ना, त्याच्याबद्दल एक सूचना. ते सुद्धा मी आपल्या मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे. ज्यांची घरं खाली करता आहेत त्यांनी आपला
सामान घेऊन जायचं किंवा भंगार विकायचं असेल, तुमचा कॉन्ट्रॅक्टर असेल, भंगारवाला असेल, त्याच्याशी व्यवहार करून आपले पैसे ताब्यात घेऊन ते त्याला तोडायला लावायचं आहे. तिथे दुसरा कोणाचा इंटरफेअर नाही, हे लक्षात घ्या. तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर मिळत नसतील तर कमिटीच्या काही लोकांच्या संपर्कात असतील, त्यांच्याशी बोला, पण तुमचा व्यवहार तुम्ही फायनल करायचा आहे. त्यामुळे तुमच्या कमिटीचा व्यवहारामध्ये रोल काहीच नसणार काही आहे. नाही आहे, कमिटीचा रोल काही नाही आहे. तुम्हाला काही मदत सहकार्य लागलं, काही अडचणी असतील तर नक्कीच आपली कमिटीचे लोक तुमच्याबरोबर असतील, पण तुमचा व्यवहार आणि ते डिसिजन ही फायनल तुमचीच असेल, हेही लक्षात घ्या. आणि मला असं वाटतं की तुम्ही जे कोणी बँक डिटेल्स देणार आहेत 92 लोकांमध्ये, चेक करा ते बँक अकाउंट ॲक्टिव्ह आहे, ते सगळं लिंक्ड गव्हर्नमेंट आहे. असतं कामा नये. जेणेकरून अकाउंट बंद असलेले चेक देऊ नका. आणि अकाउंट ज्याचं त्या जे सभासद आहेत, रेंट किंवा कॉर्पस फंड त्याच व्यक्तीच्या नावाने येणार जो ऑफिशियल सभासद आहे इथे. त्याच्या पलीकडे कुटुंबात कोणाच्याच नावाने चेक दिला जाणार नाही. कृपया याची देखील तुम्ही नोंद घ्या आणि त्या पद्धतीने तुमचे डॉक्युमेंट सोसायटी ऑफिसमध्ये सबमिट करा. आणि मला असं वाटतं की ज्या लोकांनी अजून कन्फर्म केलं नाही आहेत की कधी तुम्ही खाली करणार आहात, तर कृपया विनंती असेल, हे 92 लोकांमध्ये अर्ध्या लोकांनी आम्हाला कन्फर्मेशन ऑलरेडी दिलेलं आहे, तर इतर जे राहिलेले आहेत त्यांनी लवकरात नाही, लवकर सगळ्यांनी लक्षात घ्या, आपल्याला 2 महिन्यामध्ये प्लॉट खाली करायचा आहे. त्यामुळे तुमचं सहकार्य पाहिजे, अन्यथा मग ते प्लॉट खाली करण्यासाठी नको ते मार्ग आपल्याला नकोत. पुन्हा माझी विनंती, आमच्या कमिटीची विनंती आहे की आपण कोणतीही अडचण न करता, कोणते मनामध्ये किलमिश न ठेवता आपण हा प्लॉट खाली करून देऊया आणि पुनर्विकासाला आनंदाने जाऊया. मागच्या गोष्टी रिपीट करायच्या नाहीत आपल्याला. बरोबर. तर मला असं वाटतं की सगळ्यांना विनंती असेल, तुमच्या डोक्यात काही प्रश्न असतील, शंका असतील अजून देखील, तर तुम्ही सोसायटी ऑफिसमध्ये येऊन ते विचारू शकता. आपले प्रतिनिधी त्याला उत्तर देतील. तर धन्यवाद. अशाच पद्धतीने आपण प्रयत्न करू की जेव्हा काम सुरू असेल त्याचे व्हिडिओज म्हणा, आपल्या ग्रुप्सवर पाठवून आपल्या सभासदांपर्यंत वेळोवेळी माहिती देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. मला एक सांगायचं आहे, दसऱ्याच्या आपण अनेक लोकांनी व्हॉट्सॲपवरती, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी विश केलं होतं, पण मला ते व्हॉट्सॲपवरती मी नसतो, तर राहून गेल्याला मी रिप्लाय केलं नसेल, पण तुमच्या शुभेच्छा स्वीकारलेल्या आणि या पुनर्विकास चांगल्या पद्धतीने करण्यासाठी तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि नक्कीच हा प्रकल्प आपण यशस्वीरित्या पार पाडू. आणि जसं आपण दाखवलेलं आहे पुण्यात, जसं लोकांनी बघितलेले आहेत प्रोजेक्ट आणि इथे आपण मीटिंगमध्ये जे प्रेझेंट केलं त्या पद्धतीने तशाच प्रकारचं याबद्दल खात्री बाळगा. धन्यवाद. चला, थँक्यू व्हेरी मच.